तर आज काही पावसाची कमालच वेगळी होती. वाटत नव्हतं की आम्हाला फिरायला जायचा वेळ देईल की नाही. पण आम्ही शेवटी तयार झालो, तिघीही जाण्यासाठी सारसबागमध्ये. सारसबागला निघताना वाटेत आम्हाला स्वामींचं मंदिर दिसलं. तिथं थोडा वेळ बसून आम्ही नामस्मरण केलं. जाताना महालक्ष्मी देखील दर्शन झालं. तिथून पुढे आम्हाला जायचं होतं सारसबाग. सारसबागच्या वरून दिसणारा व्ह्यू काही अलगच होता. त्यानंतर आम्ही तळ्यातल्या गणपतीच्या दर्शनाला निघालो. तिथे आम्हाला भटजींनी 3 मोगरा दिला. तिघींच्याही डोक्यात खूप साजरा दिसत होता. या गणपतीला तळ्यातला गणपती का म्हणतात हे मला काही वेळानंतरच कळलं. कारण त्या गणपतीच्या अवतीभोवती तळच साजलं होतं. गणपतीला वाहलेला गजरा घालून आम्ही तिघीही फ्लॉन्ट करत सारसबाग फिरलो. खरंच कोणत्याही गार्डनची सर येणार नाही इतकी छान अशी ही सारसबाग जपलेली होती. स्वातंत्र्यवीरांचं स्मारक खूपच छान सजलं होतं. त्यानंतर ही पहा जत्रा. अगदी गावाकडची जशी जत्रा भरते तशीच काहीशी भरलेली होती. सारसबाग फिरून पोटामध्ये देखील कावळे ओरडू लागले होते. म्हणून आम्ही थेट गेलो पुण्याची स्पेशल भेळपुरी खायला. सारसबागला येऊन इथली भेळपुरी नाही खाल्ली तर काय मजा केली. तिथली भेळपुरी तर अगदी 1 नंबरच लागत होती. असंच आम्ही थकून पुन्हा घरी आलो. अशाच माझ्या व्हिडिओंसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.